आणि उत्तर देतात. त्यांची एक वेगळीच शैली होती. आणि आता आपण पाहिलं काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर आले. पण दुर्दैवानं ही धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली. अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल. त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो. दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योग आहे. श्रद्धांजली त्यांना कधी व्हावी लागेल असं कधी मनात आलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारे ते मंत्री होते. राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास, विशेषतः पाटबंधारे, पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहिलं. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या 2-2.5 वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असं कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं. मी जे मगाशी म्हणालो की अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे राजकारणासाठी तर वापरलंच त्यांनी, पण कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी, विकासासाठी त्यांनी वापरलं. त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी अनेकदा टीव्ही चॅनलवरती काही दृश्य आम्ही पाहिली. सदैव जरी त्यांच्या बोलण्यात कधी राग आला, चीड आला, तरी पटकन एखादे विनोदी वाक्य टाकून ते संपूर्ण वातावरण हसरं खेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती. उत्तम वक्ते होते. आज महाराष्ट्र खरोखर दुःखात आहे. महाराष्ट्रावरती कोणतं संकट आलंय किंवा महाराष्ट्राचे काय ग्रह फिरले माहीत नाही. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातले अनेक अशी प्रमुख नेतृत्व आपल्यापासून फिरावून गेले. काळाने विलासराव देशमुख गेले कुमद्या वयात. गोपीनाथराव गटाचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्यात. खरं तर आज प्रत्येकाला जे अजित पवारांचे विरोधक जरी असतील तरी प्रत्येकाचे आज डोळे पाणावलेत, कारण अजितदादांचं नेतृत्व हे संबंध महाराष्ट्राला परिचयाचं आहे. सिल्वर ओकहून ही दृश्य आपण पाहतोय. शरद पवार बारामतीच्या दिशेनं रवाना झालेत. दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे. खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष
या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होतो आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरी सुद्धा, त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे. आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचे. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणायचे. असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. खरं म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. सरन्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही इथेच एका चेंबरमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा, गप्पा गोष्टी, आजही सकाळी जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागल्या. खरं म्हणजे माझ्यापेक्षा हे राजकारणात देखील अनुभवी नेते, गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव, वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील. आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. अनेक विभाग त्यांनी हाताळले होते. त्याचा राज्याला फायदा होत होता. मंत्रिमंडळात देखील ज्यावेळेस काही विषय यायचे त्यावेळेस आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे, आपल्याला सर्वांना काटकसर करावी लागेल, अशी अगदी निर्भीडपणे सांगणारे अजितदादा देखील आम्ही अनुभवले. शिस्तीचा नेता म्हणूनही आम्ही अनुभवलेला आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांचंच नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. आणि माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे एक जी काय आमची गेल्या अनेक वर्षापासूनची जवळीक निर्माण झाली होती, त्यामुळे राजकारणातले आम्ही तिघजण एक टीम म्हणून काम करत असलो तरी सुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची, गेल्याची भावना देखील, दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे. आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण
अर्पित करीत असताना मनामध्ये फार दुःखाच्या भावना आहेत. त्यांचं कुटुंब हे दुःख पचवण्याची क्षमता डोंगरा एवढं दुःख आहे. ही क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी. कुटुंबाचंच नाही, संपूर्ण महाराष्ट्र झालेलं आहे. रद्द केले दौरे तुम्ही देखील चाललेत का त्या ठिकाणी? कशा प्रकारचे आम्ही आणि मुख्यमंत्री देखील आम्ही जातो आहे. आमचे सहकारी आमच्यातून गेले, ते दुःख आहे. आणि सभा होत्या आजही आम्ही रद्द केलं. सर, एक विचार असं वाटतं की तुम्ही हा उल्लेख केला की जन्मदिवसांपूर्वी तुमच्या जवळपास 1-1.5 तास तुम्ही बसलेले होतात, दोघं खूप गप्पा झाल्या त्या चेंबरमध्ये. असं काही एक त्यांच्या किंवा मंत्रिमंडळात देखील असताना अशी काही त्यांची एखादी योजना किंवा एखाद्या त्यांना करायचं होतं ते तुमच्याशी त्यांनी शेअर केली, आपण हे करूया मिळून महाराष्ट्रासाठी, असं काही? नाही, आम्ही आतापर्यंत एकत्र जेव्हा तेही उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्रिमंडळात, मी मुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री होते, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. जे काही निर्णय आम्ही घ्यायचो ते निर्णय मिळूनच घ्यायचो. आणि मग एकदा एखादी सूचना आली की मग त्याला तिघांनी बळ देऊन ते पूर्ण करायचं. अजितदादा देखील एकदा कधी कधी असंही म्हणायचे की आपली आर्थिक आता आपली जी काही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे, काही नवीन योजना केल्यामुळे आपल्याला काटकसर करावी लागेल, पण जेव्हा काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील त्यावेळेस मात्र ते मागे हटत नव्हते. आणि याचा अनुभव देखील आम्ही घेतलेला आहे. साहेब, न भरून निघणारे पोकळी सातारा असेल, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी देखील कशा प्रकारची तुम्ही पोकळी भरून काढणार आहे? यामध्ये हे साताराच नाही आहे, तर त्यांचं जे असलेलं जे काही ज्ञान आहे, त्यांचा जो काही अनुभव आहे हा महाराष्ट्रासाठी होता. आणि त्या अनेक फटका लावून जाणारं असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. केलं तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे. आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचे. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणायचे. असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. खरं म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. सरन्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबरमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा, गप्पा गोष्टी, आजही सकाळी जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागल्या. खरं म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते, गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव, वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील. आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. अनेक विभाग त्यांनी हाताळले होते. याचा राज्याला फायदा होत होता. मंत्रिमंडळात देखील ज्यावेळेस काही विषय यायचे त्यावेळेस
आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे, आपल्याला सर्वांना काटकसर करावी लागेल अशी अगदी निर्भीडपणे सांगणारे अजितदादा देखील आम्ही अनुभवलेत. शिस्तीचा नेता म्हणूनही आम्ही अनुभवलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. आणि माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे एक जी काय आमची गेल्या अनेक वर्षापासूनची जवळीक निर्माण झाली होती, त्यामुळे राजकारणातले आम्ही तिघजण एक टीम म्हणून काम करत असलो तरीसुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची गेल्याची भावना देखील, दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करीत असतानाच मनामध्ये फार दुःखाच्या भावना आहेत. त्यांचं कुटुंब हे दुःख पचवण्याची क्षमता डोंगरा एवढं दुःख आहे, ही क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी. कुटुंबाचंच नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं झालेलं आहे नुकसान. हा, मी आणि मुख्यमंत्री देखील आम्ही जातो आहे. आमचे सहकारी आमच्यातून गेले, त्याचं दुःख आहे. आणि सभा होत्या त्याही आज आम्ही रद्द केलेल्या आहे. सर, एक विचार असं वाटतं की तुम्ही आता उल्लेख केला की 2 दिवसांपूर्वी त्यांच्या जवळपास 1-1.5 तास तुम्ही बसलेले होतात, दोघंच खूप गप्पा झाल्या त्या चेंबरमध्ये. असं काही एक त्यांच्या किंवा मंत्रिमंडळात देखील असताना अशी काही त्यांची इच्छा, एखादी योजना किंवा एखादं त्यांना करायचं होतं की तुमच्याशी त्यांनी शेअर केली, आपण हे करूया मिळून महाराष्ट्रासाठी, असं काही? नाही, आम्ही आतापर्यंत एकत्र जेव्हा तेही उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्रिमंडळात होतो. मी मुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री होते. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. आम्ही जे काही निर्णय आम्ही घ्यायचो ते निर्णय मिळूनच घ्यायचो आणि मग एकदा एखादी सूचना आली की मग त्याला तिघांनी बळ देऊन ते पूर्ण करायचं. अजितदादा देखील एकदा कधी असंही म्हणायचे की आपली आर्थिक आपली जी काही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे, काही नवीन योजना केल्यामुळे आपल्याला काटकसर करावी लागेल, पण जेव्हा काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील त्यावेळेस मात्र ते मागे हटत नव्हते आणि याचा अनुभव देखील आम्ही घेतलेला आहे. साहेब, न भरून निघणारी पोकळी सातारा असेल, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी देखील कशा प्रकारची तुम्ही पोकळी भरून काढणार आहे? नाही, यामध्ये साताराच नाही आहे तर त्यांचं जे असलेलं जे काही अनुभव आहे हा महाराष्ट्रासाठी होता. त्यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे मला वाटतं फार मोठं नुकसान झालेलं आहे, न भरून येणार. शेवटचा प्रश्न, जे काय जसा हा जो विमान अपघात झाला ज्या प्रकारे, काय वाटतं याची चौकशी व्हायला हवी आणि येणाऱ्या काळामध्ये असे अपघात होऊ नयेत, त्यामुळे बिलकुल याची शेवटी आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेला आहे. 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे, नक्कीच होईल. कारण यापुढे देखील अशा प्रकारचा अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल. थोडक्यात एकदम हिंदीमध्ये सर, क्या कहोगे? अजित पवार जी का निधन हो गया. बहुत ही आज महाराष्ट्र के लिए एक काला दिन कहूँ, एक दुर्भाग्यपूर्ण घटना कहूँ, एक दुखद घटना कहूँ, ऐसी घटना जो हर एक के एक दिल को दुखाने वाली घटना आज महाराष्ट्र में घटी है. हमारे सहयोगी अजितदादा पवार जी का प्लेन एक्सीडेंट में दुर्दैवी मृत्यु हुई है. ये हमारे लिए बहुत ही बेहद दुखद है और महाराष्ट्र के लिए भी दुखद है, उनके परिवार के लिए तो बहुत ही दुखद है. और अजित दादा एक स्पष्ट वक्ता के रूप में जाने जाते थे, एक रोक टोक बोलने वाले,
देखता हूँ, करता हूँ, ऐसे शब्द उनके डिक्शनरी में नहीं थे। जो होना है वो तुरंत करते थे, जो नहीं होना है उसे साफ ना कहते थे। लेकिन वो कड़े शब्दों में कहते भी, लेकिन मन के बहुत अच्छे थे और इसका अनुभव मैंने लिया है। उनके उप मुख्यमंत्री कार्यकाल में मैंने मंत्री के रूप में काम किया। मैं मुख्यमंत्री था तभी उन्होंने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया। आज देवेंद्र जी मुख्यमंत्री है, उनमें भी हम दोनों ने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया है। हम टीम बनकर काम कर रहे थे, महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे थे। इसमें एक हमारा टीम वर्क था और मेरा काम करने का तरीका जैसे देर रात तक काम करता था। अजीत दादा जल्दी सुबह उठकर उनकी शुरुआत होती थी। देवेंद्र जी भी दिन भर काम करते और सुबह उन्होंने 6-6 बजे अपॉइंटमेंट दी हुई, ये भी इस राज्य के अधिकारियों को पता है। एक समय को बहुत ही महत्व देने वाले, एक कद्दावर, बहुत ही कर्मठ नेता जो है, समय सूचकता रखने वाले नेता जो है, ये नेता हमारे में से अभी नहीं रहे और ये हमारा और महाराष्ट्र का, उनके परिवार का बहुत काफ़ी बड़ा नुकसान हुआ है। उनको कई अलग अलग विभाग जो है उन्होंने काम किया, उस पर उनको अनुभव था। हर एक विभाग की जानकारी लेके वो अपना स्टेटमेंट करते थे, अपना निर्णय लेते थे। मैं मुख्यमंत्री था तब लाडली बहन योजना या कई योजनाएं हमने तीनों ने मिलकर टीम बनकर शुरू कर दी। उसमें भी अजीत दादा ने बहुत ही योगदान दिया हुआ है। और जैसे अर्थव्यवस्था जो है हमारी महाराष्ट्र की, वो उसके बारे में भी कभी कभी बहुत ही रोक टोक मंत्रिमंडल में उन्होंने बताया भी कि हमारी परिस्थिति ऐसी है, हमें कुछ यहाँ इसमें जोड़ तोड़ करनी पड़ेगी। लेकिन जब जो चीज़ करनी ही है, जो समाज के लिए आवश्यक है, उसमें कभी भी उन्होंने हाथ पीछे नहीं खींचा। अर्थमंत्री होने के नाते उन्होंने काफ़ी योगदान दिया है। मेरे से वो राजनीति में भी अनुभवी थे और उम्र से भी मेरे बड़े थे। एक टीम हमारी थी, एक टीम का एक हिस्सा अभी नहीं रहा है और एक बड़ा भाई हमारे में से गया है, ऐसी भी हमारी भावना है। इसलिए मैं उनको बहुत दुख भरी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ, उनके परिवार को। अंतःकरण दाटून आलंय, डोळ्यात अश्रू आहेत आणि सकाळी कळल्यापासून काय बोलावं हेच कळत नाही। खरं तर मी माननीय पवार साहेबांना आता भेटायला इथे सिल्वर ओकवर आलो होतो। अतिशय वाईट घटना, एक महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा आपल्यातून निघून गेला, याचं अत्यंत दुःख आहे। अनेक वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्या सहवासात कार्यपद्धती शिकलो आणि आजही सरकारमध्ये ते आमच्याबरोबर काम करत होते, प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत होते आणि असे दादा आज आपल्यातून निघून गेले, याचं अत्यंत दुःख आहे। आणि मी आज माननीय पवार साहेबांना, त्यांच्या कुटुंबियांना, सुनेत्रा वहिनींना, सुप्रिया ताईंना, पार्थदादाला, जयला ईश्वर शक्ती देव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व त्यांच्या नेते मंडळींना, पदाधिकाऱ्यांना ताकद देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। एखादी आठवण, आपण दादांबरोबर बरेच काळ त्या काम केलेलं आहे, खरी आठवण की दादांची नेमकी ओळख काय होती? एक वेगळं व्यक्तिमत्व, म्हणजे ज्याच्याबद्दल शब्द नसू शकतात। कधी वेळ मागितली तर सकाळी 6:30 वाजता ये, 7 वाजता ये। आम्ही दादांना नेहमी सांगायचो की दादा, मुंबईचं रात्र दिवस संपते रात्री 2 वाजता आणि तुमची दिवस सकाळी 6 वाजता चालू होतो। मग सांगायचे की अरे सकाळीच पवारसाहेब पण दिवस चालू करतात, आपणही सकाळीच चालू केला पाहिजे। आणि अनेक अशा आठवणी माझ्या मनामध्ये आहेत। मला आठवते ज्या वेळेला मला माडाचा अध्यक्ष त्यांनी केलं होतं, त्यावेळेला त्यांनी मला बोलवून सांगितलं होतं की तात्काळ पहिला पदभार घे, नाहीतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे। त्यामुळे अनेक आठवणी आहेत। आता त्या आठवणीच राहिल्या।
परंतु दादा आपल्यातून निघून गेले. कालच सकाळी मी त्यांच्याशी बोललो एका विषयावरती, तर मला म्हणाले 5 तारखेनंतर आपण भेटू आणि बोलू. आणि त्याच्यातही त्यांचा असा तो बोलण्यातला रुबाब असायचा, काय रे शाण्या कशाला फोन केला, हे त्यांचं प्रेम असायचं. आणि त्या प्रेमाला दुसरा शब्द नाही. आणि एक राजकारणातला दादा माणूस, ज्याने अधिकाऱ्यांवरून काम कसं करून घ्यायचं, प्रशासन कसं चालवायचं, आणि नेहमी देवेंद्रजींना शक्ती देण्याचं काम त्यांनी केलं. आज ते आपल्यात नाही आहे, त्याचं मला दुःख आहे. सर, एकदम अनटाइमली डेथ थी ये, ऐसा इंसिडेंट होने के बाद अजीत दादा हैज लॉस्ट हिज लाइफ. क्या आपकी भावनाएं हैं? फाइनेंस मिनिस्ट्री हो या फिर शुगर केन इंडस्ट्री हो, सभी फील्ड्स में दादा ने काम किया. नहीं, मैं बहुत ही दुखी हूँ इस विषय को लेके. मेरे आँखों में आंसू है. मैं ये विषय को आपके सामने व्यक्त नहीं कर सकता, इतना मैं व्यथित हूँ. मैं दादा के साथ अनेक वर्षों तक काम किया. दादा हमारे लिए नेता नहीं थे, हमारे बड़े भाई थे. दादा इस पार्टी में भी हमारे साथ थे. वो विरोधी पक्ष में थे, तभी भी मुझे अनेक समय पे उन्होंने. तर मोठा भाऊ गेल्याच्या भावना राजकारण्यांनी व्यक्त केल्या. राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होते. अजित पवार यांच्या जाण्यानं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ट्विट केलंय. अजित पवारजी जनतेचे नेते होते. त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व. त्यांना प्रशासकीय बाबींबद्दलची चांगली समज होती. असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलंय. गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड उल्लेखनीय होती, असं पुढे मोदी म्हणतात. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. अजित पवारांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. तर अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आज सकाळीच राज्याला हादरवणारी ही बातमी समोर आलेली आहे. पवार कुटुंबावरच नव्हे तर महाराष्ट्रावर दुःख. आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो. पाणी घेतलं, पण ते आमची सुद्धा शक्यता नव्हती ते असं हे करायची, पाणी वाचण्याची. आम्ही खूप घाबरलेलो. त्यावेळेस दोन्ही साईडला 2 बोड्या पडल्या होत्या. आणि प्रत्यक्षदर्शींनी ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळीची आपबीती सांगितलेली आहे. ज्यावेळेस विमान कोसळलं त्यावेळेस आग लागली, मृतदेह बाहेर फेकले गेले, असं या प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलंय. अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होते. बारामती बंदची हाक देण्यात आलेली आहे. बारामती बंद ठेवण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं आणि यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. पवार का ये एक्सीडेंट में निधन होना ये बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण है. पिछले 40 साल से महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे. उनके मेरे पारिवारिक संबंध रहे. बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे.
उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है। उनके परिवार को भी काफ़ी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है। मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे। मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगियों को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान उनके आत्मा को शांति दे। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी के बारे में मैंने सुना और बहुत दुख लगा मुझे। दुखद घटना थी। आज जितना दुख करूँ उतना कम है, क्योंकि मैंने उनके साथ जब हमारी कांग्रेस और विकास आघाड़ी ये दोनों गवर्नमेंट थी, जब कांग्रेस राष्ट्रवादी की गवर्नमेंट थी 2009 से 14 तक और 19 से लेकर 21 तक जब महाविकास आघाड़ी की सरकार थी, उनके साथ काम करने का मौका मिला। जिस तरह से उनकी काम करने की शैली थी वो सब पूरा महाराष्ट्र जानता है कि टाइम के साथ काम करना, सिंसियरली काम करना, महाराष्ट्र हित के लिए काम करना और महाराष्ट्र के विकास में जो काम करने वाली भूमिका उनकी रही है। मुझे आज लगता है कि पूरा महाराष्ट्र दुखी होगा कि जिस तरह से हमारे सहकारी रह के उन्होंने काम किया है, एक पार्टी को बढ़ाने का उन्होंने काम किया है। आज मैं अपनी तरफ से, अपनी पार्टी की तरफ से उनके लिए शोक भावना व्यक्त करती हूँ। और मुझे बहुत शौक लगा, क्योंकि आप भी देख रहे हैं मैं जस्ट अभी लैंड होके आई हूँ और जब मैंने फ्लाइट में जब ये बात सुनी तो मुझे बहुत शौक हुआ, क्योंकि उनके साथ काम करने का मेरा भी अनुभव रहा है। पिछले लगभग 20 साल हम लोग असेंबली में साथ में काम कर रहे थे और मुझे पता है कि अजित दादा का स्वभाव कैसे, हमारे दादा के साथ हमारे अलग रिश्ते थे, फैमिली के भी रिश्ते थे, तो कहीं ना कहीं दुख का माहौल है आज। तर आमदार सरोज अहिरे यांना अश्रू अनावर झाले। हसन मुश्रीफ यांनीही तर देवळाली या ठिकाणच्या आमदार सरोज अहिरे या भावनिक झालेल्या आहे। अजित पवार यांच्या अशा जाण्यानं राष्ट्रवादीतील प्रत्येक नेता दुःख व्यक्त करतोय, अश्रू अनावर होतात। अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं, विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हसन मुश्रीफ यांनाही भावना अनावर झाल्या आणि त्यांनीही हात जोडत अश्रू गाळले, दुःख व्यक्त केलंय। खरं तर केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रत्येक जण, प्रत्येक नागरिक हा हळहळ व्यक्त करत आहे। एक धडाडीचा स्पष्ट वक्ता नेता गेला अशी भावना व्यक्त होते। अजित पवारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी श्रद्धांजली वाहिली। अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनं खूप दुःख झालंय। महाराष्ट्रातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी काम केलंय। जेव्हा भेटायचो तेव्हा विविध मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत। त्यांचे निधन हे माझे तसेच एनडीए कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान। मी पवार कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो। संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभा आहे। देव त्यांच्या आत्म्याला शांती देव। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केलेला आहे, दुःख व्यक्त केलंय आणि अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अत्यंत धक्कादायक हे निधन, जे प्रत्येकाच्या मनाला खरं तर चटका लावून गेलंय। तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची माहिती, त्यानंतरही अजित पवार सुखरूप असतील, केवळ थोड्याशा इजा झाल्या असतील, त्यांच्या बरे असण्याची बातमी लवकरच समोर येईल असं वाटत होतं।